नमस्कार मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता आज आमच्या वावरामध्ये डॉलर हार्बरची पेरणी चालू आहे. आणि पहिले जर डॉलर हार्बर पेरायचं तर त्यासाठी आपल्याला बैल, आऊत, जोते, मुसके सगळ्याचं ॲडजस्टमेंट करणं पडत होतं. पण आता हे टोकन यंत्र निघल्यापासून या कोणत्याच गोष्टीची आपल्याला इथे गरज पडत नाही. एक यंत्र आणि एक महिला हे दोन बैलाचं काम करून घेत्या. आपण पाहिलं पहिले महिलांना फक्त राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये 50% आरक्षण होतं. पण आता आजची कंडिशन अशी आहे की जर तुम्हाला पेरणी जरी करायची तर 50% पेरणी महिला करून घेते. याच्या मागचं कारण म्हणजे ते टोकन यंत्र. माझ्या हिशोबानं तर ते टोकन यंत्र नाही आहे, ते झेंडूबाम आहे. जशी झेंडूबामची जाहिरात येत होती की एक बाम 3 काम, तसं टोकन यंत्र आहे. या टोकन यंत्रानं तुम्ही डॉलर हार्बर पेरा, गावरान हार्बर पेरा, मक्का पेरा, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं कोणतंही हे त्याची सेटिंग केली की तुम्ही पेरू शकता. म्हणजे ते पेरणी यंत्र एक सोपं आहे, सोयीस्कर आहे. तुम्ही म्हणाल बाबा पेरणी यंत्र टोकन यंत्र तो कुठून घेतलं, तर ते आपलं स्वतःचं नाही आहे. ते आम्ही आमच्या भाड्यानं आणलेली. आमचे माणिक ॲग्रो एजन्सीचे किशोर भाऊ याच्याकडून आम्ही ते भाड्यानं आणलं. आता आलं की ते आपले मित्र इथे आपल्या कोणतं काही भाडं घेणार नाही, पण आपण बळच म्हणायचं घ्या शेट घ्या शेट. ते म्हणतील नाही नाही नको नको. आपण म्हणायचं घ्या घ्या. ते म्हणतील नाही नाही. आपण पैसे गुपचूप खिशात घालायचे, शेटला रामराम करून निघून जायचं. तर हे टोकन यंत्र त्याच्याकडे भाड्यानंही भेटतं आणि ते विकते बी स्वतः. त्याच्याकडे शेती साहित्य सगळंच त्याच्याकडे विक्रीसाठी आहे. त्याच्यामध्ये टोकन यंत्र असतील, पाण्यातले मोटरा, PVC पाईप, असं बरंचसं आपल्या शेतीला लागणारे सगळे उत्पादनं त्याच्याकडे. तर तुम्हाला जर काही लागत असलं तर तुम्ही किशोर भाऊकडे हमखास जा, त्याच्या दुकानाला भेट द्या आणि त्याच्याकडून तुम्ही ती वस्तू खरेदी करा जी तुम्हाला शेतीसाठी पाहिजे. धन्यवाद.